घराचा उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडत आहेत. एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. मला फक्त बाळासाहेब ब्रँड माहीत आहे, इतर कोणताही ब्रँड माहीत नाही. महापालिका निवडणुकीत महायुतीलाच यश मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. कधी घराचाही उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडत आहेत. जेव्हा द्यायची वेळ होती तेव्हा आमचे हात रिकामे आहेत असंच यांचं सुरू होतं. असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. राज्यातील शेतकरी संकटात आहेत, त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. यावेळेस कोणी राजकारण करू नये असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलंय. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हंबरडा मोर्चावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या हंबरडा मोर्चावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय, यांना हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आलो आहोत. प्रत्यक्ष जाऊन तिथली परिस्थिती, शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू आम्ही पाहिले आहेत. त्यावेळेस आम्ही ठरवलं की शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आणि म्हणून आम्ही NDRFचे निकष असतील, अटी शर्ती असतील त्या सर्व बाजूला ठेवून मोठ्या प्रमाणात भरीव देण्याचं ठरवलेलं आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि याचं मला समाधान आहे. आम्ही 32,000 कोटींचं पॅकेज जाहीर केले. आम्ही म्हणालो होतो की शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही काळी होऊ देणार नाही. दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत. आम्ही 47,000 हेक्टरी मदत केली आहे. जमीन खरडून गेलेल्या लोकांना पुन्हा मनरेगाच्या माध्यमातून 3 लाख रुपये हेक्टरी असे 3,47,000 रुपये मदत केलेली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात एवढी मदत शेतकऱ्याला कधीच मिळालेली नव्हती. त्यामुळे आमचं कर्तव्य आहे की शेवटी महायुती सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. शेतकरी आपलं बळीराजा आहे आणि म्हणून त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम आम्ही महायुती सरकारने केलं. याचं समाधान मला आहे आणि म्हणून 32,000 कोटींचं पॅकेज आम्ही जाहीर केलं आणि 10,000 रुपये तात्काळ मदत देण्याचं काम त्याच वेळेत झालं. आणि आता हे जे काही दिवाळीपूर्वी आम्ही म्हणालो होतो की शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही काळी होऊ देणार नाही आणि त्याप्रमाणे दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जाऊ लागलेले आहेत आणि आम्हाला याचंही समाधान आहे की जे शेती वाहून गेली होती, जमीन खरडून गेली होती, त्याचं शेतकऱ्यांना मोठी चिंता होती. परंतु यावेळेस आम्ही 47,000 रुपये हेक्टरी जमीन खरडून गेलेल्या लोकांना आणि पुन्हा त्याच्यामध्ये मनरेगाच्या माध्यमातून 3 लाख रुपये हेक्टरी असे हेक्टरी 3,47,000 रुपये आतापर्यंतच्या इतिहासात कधी शेतकऱ्याला मिळाले नव्हते. कारण ती त्याची चिंता जी खरं म्हणजे जमीन, काळी जमीन त्याची खऱ्या अर्थाने माय आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांची चिंता आम्ही मिटवली. 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि हे खरं म्हणजे हे राजकारण आहे, हे निव्वळ राजकारण आहे. आणि तुम्ही जाताना शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना कधी काही त्यांच्या हातात काही मी पूर्वी पण म्हणालो होतो, कधी एक साधा त्या शेतकऱ्यांच्या मुलाच्या डोळ्यातले अश्रू पाहून तरी त्याच्या हातावर एक बिस्किटचा पुडा तरी ठेवला का? आम्ही मोठे किट पाठवले, सगळं पाठवलं, त्यांचा दसरा चांगला झाला, दिवाळी त्यांची चांगली होईल हे आम्ही पाहिलेलं. आणि हंबरडा मोर्चा कसला हंबरडा? जे उंबरठाही न ओलांडणारे आता हंबरडा फोडायला लागलेत. सत्ता गेली तेव्हा हंबरडा फोडला, खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला आणि आता देखील मी आपल्याला सांगतो हे पुतना मावशीचं प्रेम आहे. हे निव्वळ शेतकऱ्यांच्या नावावर केलेलं राजकारण आहे आणि म्हणून शेतकरी जेव्हा संकटात आहे, शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आहेत, त्यावेळेस कुणीही राजकारण करू नये. अशा वेळेस शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे आणि ते आम्ही काम केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आम्ही उभे राहिलोय. प्रधानमंत्री मोदी साहेबांनी, गृहमंत्री अमित शाह साहेबांनी देखील एक विश्वास दिलेला आहे की संकट मोठं आहे आणि शेतकऱ्यांच्या मागं केंद्र सरकार देखील उभं राहील. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने तर मोठं पॅकेज दिलंय आणि शेतकरी यामधून सावरल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला आधार मिळाल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.